आज आपण लटकन शिकणार आहोत। शिवलेल्या ब्लाऊजवर आपण लटकन कसे, जे आपण हाताला खाली लटकन लावतात ते लटकन कसे तयार करायचे हे दाखवणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे अशातली एक साधी सुई, टॅबलेट, मोती, व्हाईट मोती। तुम्हाला 3 प्रकारचे लटकन दाखवणार आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिल्यांदा आपण हाताचा आपला जिथं पहिली बॉर्डर केलेली आहे त्याच्या खालून आपल्याला सुई वर काढायची। जी आपण ही चेन स्टिच केलेली आहे त्याच्यातूनच आपण सुई वर काढली। वर काढल्यानंतर त्याच्यात आपण मणी टाकणार आहे। 2 3 4 आणि एक मोठा मणी टॅबलेट। नंतर परत एक 5 mm चा मणी आणि पहिल्यांदा आपल्याला सुई खालून वर काढायची, वरून नाही काढायची तर खालून काढायची। गाठीचा भाग आपला मग खाली जाईल आणि नंतर असं टाकणार। टाकल्यानंतर आपण जे मणी भरल्यात 1 2 3 4 आणि हा एक मोठा 5 आणि एक 6। आता आपण तुम्ही मणी कोणते पण घ्या पण डिझाईन सेम तशीच राहील। आता हे एवढं मणी भरल्यानंतर आपल्याला हा एक प्रत्येक वेळी पुढचा एक मणी सोडून द्यायचा आणि सगळ्यातून आपल्याला सुई खाली टाकायची। मण्यांच्यातून आपल्याला सुई घ्यायची आणि जिथून आपण काढलेला तिथंच आपल्याला रिटर्न सुई खाली टाकायची आणि खालून आपल्याला ओढायचा। असा हे करून घ्यायचा, नाहीतर मग धागा अर्धा तसंच राहते। हे बघा, परत एक वेळ दाखवतो बघा। प्रत्येक वेळी आपली सुई थोड्या अंतरावरून खालून वर निघल। वर निघल्यानंतर रिटर्न आपण तेवढंच मणी भरणार। पहिल्यांदा 4 मणी भरायचं, 4 मणी, नंतर एक टॅबलेट आणि परत एक मणी। हे मी कॉपरचं मोती घेतलेत। हे बघा, आता असं मणी आपण टाकल्यानंतर पुढचा एक मोती सोडून द्यायचा आणि आपल्याला प्रत्येक मण्यांच्यातूनच सुई आपल्याला असं मण्यांच्या मधनं सुई आपल्याला काढायची। मण्यांच्यातून सुई काढल्यानंतर आपण जिथून धागा वर काढलेला त्या चैनीतून आपल्याला सुई खाली टाकायची आणि मग खालून धागा ओढून घ्यायचा। हे बघा, असं हे करून घ्यायचं, नाही तर मग धागा लूज राहील असं। आणि जेव्हा आपला लास्टला धागा संपेल तेव्हा आपली साधी सिंपल गाठ मारून टाकायची। आता हा एक प्रकार झाला। आता तुम्ही एका ब्लाऊजवर करताना तुम्ही असंच एकसारखं करू शकता। आता मी तुम्हाला दुसरी डिझाईन दाखवतो। खालून धागा वर काढायचा, सेम तसंच राहणार। त्यासाठी आपल्याला लागणार आहे आपला साधा मशनीवाला धागा। आपण सिंगल भरणार त्याच्यात आणि डबल करून गाठ मारून घेणार। हे बघा, असं डबल करून दोन्ही धागे एकत्र करायचं आणि गाठ मारून घ्यायची। खालून धागा, आता दुसरा प्रकार दाखवतो मी तुम्हाला। खालून धागा वर काढायचा, वर काढल्यानंतर 3 मणी भरायचा। 3 मणी भरल्यानंतर आपल्याला एक आपण टॅबलेट टाकणार आहोत, मगाच्याच सारखा एक टॅबलेट टाकायचा आणि परत एक मोती। आता आपल्याला काय करायचे, आपण हा एक मोती सोडून काढणार होतो बाहेर, पण आपण मगाशी काय केला, हा एक मोती सोडून सगळ्यातूनच सुई बाहेर काढून परत इथेशीच टाकली। आता आपल्याला फक्त याच्यातून सुई काढून आणि टॅबलेट मधनं सुई बाहेर काढायची। हे बघा, हा एक मणी सोडून दिला
एक मणी सोडल्यानंतर फक्त हा एक मोठा मणी दिसतं, याच्यातूनच सुई आपल्याला बाहेर करायची. धागा असा बाहेर करून घ्यायचा. बाहेर केल्यानंतर रिटर्न आपल्याला 3 मणी भरायचे. सावकाश बघा, समजेल तुम्हाला पटकन. परत रिटर्न 3 मणी भरायचं. 3 मणी भरल्यानंतर त्याच्यात थोड्याशा अंतरावर खाली टाकायचं. तुम्हाला अशा प्रकारचं पण लटकन तयार करता येतील. परत मी दाखवते एक वेळ. थोड्याच अंतरावर सुई वर काढायची. तुम्ही मोती कोणत्या पण कलरचं घेतलं तरी चालते, साडीवर मॅचिंग. आणि मग परत 3 मणी भरायचं आणि एक टॅबलेट भरायचं. टॅबलेट भरल्यानंतर रिटर्न एक मोती भरल्यानंतर आपल्याला हा एक मोती सोडून फक्त या टॅबलेटमधनं सुई बाहेर काढायची. अशी धागा मी सिंगल वरून डबल केलेला आहे. सिंगल वरून डबल केलेला आहे. आणि मग रिटर्न परत 3 मणी भरायचं. आणि सुई आपली थोड्या अंतरावर अशी खाली टाकायची, म्हणजे आपला व्ही आकार तयार होईल. धागा नीट ओढून घ्यायचा, नाही तर लूज पडते. या असं प्रत्येक वेळी धागा पुढचा करताना थोडा ओढून घ्यायचा. ओढल्यानंतर मग हा लूज नाही राहणार. नाहीतर तुम्ही एकदम असं हे केलं तर मग ते असं लूज राहतील. ते ना असं थोडं ओढून घ्यायचं. आता तुम्ही कलरच्या ह्याच्यात पण बघाल तर शुगर बीट्स नाही दाखवून तुम्हाला. कलरचे शुगर बीट्स आहेत. सेम तसंच. जर नुसतं शुगर बीट्स घेऊन करायचे असतील, एक मिनिट. आता आपण कलर बीट्समध्ये मी दाखवतो तुम्हाला एक वेळ. थोडंसं प्रत्येक वेळी दाखवल्यानंतर मी गाठ नाही मारल्या, तुम्ही गाठ मारून घ्या. खालून धागा वर काढायचा. वर काढल्यानंतर तुम्हाला जेवढे मोठे लटकन हवेत असतील तेवढे आपण भरून घ्यायचं. पण प्रत्येक वेळी जे भराल ते मोजून भरत जा, म्हणजे तुमचं सेम होते. आता मी 6 टाकले. 6 टाकल्यानंतर एक थोडा मोठा मणी घ्यायचा. मोठा मणी घेतल्यानंतर रिटर्न एक छोटा मणी पुढे टाकायला विसरायचा नाही. एक मणी टाकायचाच. आणि मग नंतर हा एक मोती पुढचा सोडून द्यायचा आणि सगळ्यातून सुई रिटर्न. तसं तुमच्या साडीचा कलर असेल तसं तुम्ही मोती टाकले तरी प्रत्येक मण्यांच्यातली आपली सुई गेलीच पाहिजे, नाही तर मग परत तो फिनिशिंग चांगली नाही येणार. आणि मग खाली टाकायचं. हे बघा असं पण छान वाटतंय कलरचं. फक्त धागा नीट ओढून घ्यायचा. प्रत्येक वेळी धागा असं चेक करायचा, नाही तर मग लूज पण राहतील तुमचं मणी. नंतर मग ते झाल्यानंतर समजतं का लूज वाटतात म्हणून. हे बघा असं तुम्हाला अशा प्रकारे. आता तुम्हाला कोणत्या पण प्रकारचं मणी घेतलं तरी तुम्ही करू शकता. एक पहिलं व्हाईट मोत्यांच्यात दाखवतो तुम्हाला. चार व्हाईट मोती घेतलेत आणि एक ग्रीन कलरचं शुगर बीट्स. हे बघा ग्रीन कलरचं शुगर बीट्स सोडून द्यायचा. रिटर्न प्रत्येक मण्यातून सुई आपली आतमध्येच घालून
जिथून आपण धागा वर काढले तिथूनच सुई आपली खाली करायची आणि ओढून घ्यायचं. अशा प्रकारचा तुम्हाला लटकन, फक्त धागा आपला आतमध्ये थोडा हे झाले का बघून घ्यायचा आणि मग नीट याच्यात ओढून घ्यायचा. तुम्हाला अशा प्रकारचा एक, असा एक, हा एक आणि हा एक, असे या प्रकारचं लटकन करता येतील. मग तुमची साडीचा जो कलर असेल तुम्ही ते मनी भरलं तरी चालतील, किंवा तुम्ही जर टॅबलेटचं असं कॉपरमध्ये भरलं तर ते तुम्हाला कोणत्या पण ब्लाऊजवर आणि कोणत्या पण साडीचा कलर असू दे, त्या प्रत्येक साडीवर तुमचं कलर मॅच होऊन जातं.